व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना मला भरपूर साड्या पिकोफॉल करून घ्यायच्यात। काही काल ब्लाऊज शिवलेले होते आणि काल काही कटिंग पण करून घेतले होते, पण आज मला तेच परत काही ब्लाऊज बोटनेकमध्ये डिझाईनमध्ये आहेत आणि फुल डिझाईनमध्ये ब्लाऊज आहेत आता 4-5 दिवस, कारण वटपौर्णिमा जवळ येत आहे। चला असो, आणि साड्या पण भरपूर होत्या त्या मी काढून ठेवलेल्या आहेत इथं। तर आता मला तेवढ्या साड्या पिकोफॉल करायच्या आहेत, जवळ 7-8 साड्या आहेत। त्या साड्या पिकोफॉल करायच्यात, काही ब्लाऊज कट करायचेत, काही स्टिच पण करायचेत। तर जसा होईल तसं मी करणार आहे आज। तर आजचं रुटीन मिस करू नका, पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब पण करा, म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब करा, केलेलं असेल तर काही हरकत नाही असो। आणि छान असा व्हिडिओ बघत राहा, दाखवतेच तुम्हाला। तर मस्त अशा ह्या साड्या आहेत। या साडीवरचा फॉल मला खूप दिवस झाले मिळालेला नव्हता। मुनिया पैठणी आहे, बांबू सिल्कमधली साडी आहे। खूप सुंदर साडी आहे, मी तुम्हाला दाखवली होती एका व्हिडिओमध्ये। आणि ह्या साडीचा फॉल मिळाला होता पण दोरा नव्हता, असं काहीतरी होतं, म्हणून ह्या दोन्ही साड्या माझ्या राहिल्या होत्या। ही एक आणि खालची ही एक, ठीक आहे असो। त्यानंतर ही एक, परत ही अशा 4-5 साड्या आहेत। त्या सगळ्या साड्यांना मला फॉल लावून घ्यायच्या आहेत। ज्या गोष्टींमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे ती गोष्ट पहिलं तर आपल्याला ती आवडती असली पाहिजे। म्हणजे कोणताही जो बिझनेस असो किंवा इतर तुमची जॉब असो किंवा तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल, ते काम तुमच्या आवडीचं असलं पाहिजे। त्यावेळेस तुम्ही इतकं जोमाने करता ते काम, की इतकं आवडतं तुम्हाला, की ते तुमची आवड आणि काम दोन्ही पण एकत्र होऊन जातं आणि आपण काम निर्धास्तपणे करतो, एकदम छान पद्धतीने आणि हे करतो। आणि ही जी ब्लाऊज शिवायची शिवणकला आहे, म्हणजे कोणतंही काही तुम्ही शिवा, पण जी शिवणकला आहे ना ती कला खूप आवडीची आहे माझी। त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट शिवायला येते। म्हणजे कसं, ड्रेस फॉल पिको तर आपण करतोच साडीला, पण ड्रेस वगैरे ब्लाऊज इतर सगळ्याच गोष्टी मला शिवायला येतात लेडीजच्या। त्यामुळं तर त्यासाठीच मला थोडक्यात थोडंसं बोलायचं होतं, की ब्लाऊजची कला ही खरंच खूप छान आहे। तर तुम्ही कुठेही जाऊन शिवू शकता किंवा कुठेही राहून तुम्ही ही कला करू शकता, घरी किंवा शॉपवर कुठेही। तर ही कला खूप छान आहे, मला पहिल्यापासून ह्याची खूप जास्त आवड होती। आणि जर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, की माझा हे ब्लाऊज शिवायचा म्हणजे हे टेलरिंगचा प्रवास कसा आहे काय, तर याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकेल, जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला किंवा पाहायला मिळेल, किंवा थोडासा तरी माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केल्याच्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची आवड लागेल। तर मला ही पहिल्यापासूनच खूप जास्त आवड होती। तर चला, साड्यांना पिको फॉल केला, एक ब्लाऊज शिवला आणि 28 साईजचा ब्लाऊज होता, खूप सुंदर झाला होता। आणि त्यानंतर मुलांना अभ्यासाला बसवलं आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।